जय भीम। मी डॉक्टर ऋषिकेश कांबळे। तथागत बुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं त्या बुद्धगयेचं महाबोधी विहार हे हिंदू महंतांच्या ताब्यात आहे आणि यासाठी ब्रिटिश काळामध्ये अनागारिक धम्मपाल यांनी 1891ला ब्रिटिशांना निवेदन देऊन हे सांगितलेलं होतं की हे बोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या। तेव्हापासूनचा निरंतर संघर्ष हा सुरू आहे। हे बोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावं याच्यासाठी सध्या तिथं लाक्षणिक उपोषण आणि हे उपोषण निरंतर सुरू आहे। त्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं पूर्वतयारी म्हणून 25 तारखेला मिलिंद मल्टीपर्पज येथे सायंकाळी 5 वाजता शहरातल्या सुजाण सगळ्या बौद्ध मंडळींची एक बैठक आयोजित केलेली आहे। आपण कितीही कामं असली तरी या बैठकीला ती कामं बाजूला सारून यावं अशी विनंती आहे। मी डॉक्टर प्रमोद दुथडे, उपाध्यक्ष दामा असोसिएशन छत्रपती संभाजीनगर। आपल्या सर्वांना माहीतच आहे की बिहार इथे बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण इथे सर्व बुद्ध उपासक उपासिका छत्रपती संभाजीनगर इथे एक बैठक आयोजित केली आहे। ती बैठक मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल इथे सायंकाळी 5 वाजता दिनांक 25 फेब्रुवारी 2025 आयोजित केलेली आहे। आपल्याला माहीतच आहे की विहार जे महाबोधी विहार आहे ते असे एकच विहार आहे की जिथे बुद्धिस्ट मॉन्क नाही आहे। हे सध्या हिंदू महांच्या हाती आहे। आपल्या सर्व बुद्ध उपासकांना आपला बुद्ध मॉन्क तिथे पाहिजे म्हणून ते आंदोलन आयोजित केलेलं आहे। या आंदोलनासाठी आपले जेवढे बौद्ध राष्ट्र आहे त्या राष्ट्रांचा त्याला मोठा पाठिंबा आहे। आपल्या भारतातील बौद्ध उपासकांचा पण पाठिंबा दर्शवण्यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे आणि या आयोजनामध्ये कशा स्वरूपाचा आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण ही बैठक आहे। मी पण येतोय, आपण पण या। नमो बुद्धाय, जय भीम। नमो बुद्धाय, जय भीम। आज लाईव्ह येण्याचं मुख्य कारण असं की आपण सर्व जाणत आहात की महाबोधी विहार याच्या मुक्तीसाठी आंदोलन बौद्धगयाला चालू आहे आणि या आंदोलनामध्ये आपण सर्व उपासक आणि उपासिकांची देखील एक नैतिक कर्तव्य आहे की आपण त्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला पाहिजे। हा पाठिंबा कशा स्वरूपाचा असावा आणि तो कसा द्यावा केव्हा द्यावा यासाठी मंगळवारी दिनांक काय तारीख मंगळवारी दिनांक 25 रोजी सायंकाळी 5 वाजता मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल या ठिकाणी एक भव्य अशा बैठकीचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा सर्व उपासक उपासिकांना नम्र विनंती करतो की या मुक्ती आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला आपण सर्वांनी यावं। मी पण येतोय। जय भीम। मी भंते चंद्रबोधी सर्व उपासक उपासिका व सर्व भिक्खू संघ यांना आवाहन करतो की बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी पूर्ण भारतभरापासून बुद्धगया येथे महाबोधी विहारासमोर धरणे आंदोलन सुरू आहे। महाबोधी विहार मुक्तीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील उपासक उपासिका व संपूर्ण भिक्खू संघ यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता। तर सर्वांना आवाहन करतो की आपण या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहावे। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। मी के.पी. दिवेकर। बंधूंनो, आपण जाणताच आहात की बोधगया येथे महाबोधी बुद्ध विहार हे ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त व्हावं त्यासाठी मोठं आंदोलन चालू आहे। त्या ठिकाणी आपले भिक्खू संघ अनेक 13 दिवसापासून तिथं उपोषणाला बसलेले आहे। अनेक भंतेजी यांना चक्कर येऊन पडत आहे। हा लढा राष्ट्रीय पातळीवर व्हावा म्हणून आपण औरंगाबादमधून एक या ठिकाणी कार्यक्रम द्यायचा आहे, प्रतिक्रिया द्यायची आहे। ती प्रतिक्रिया कशी असावी त्यासाठी नियोजन करण्यासाठी दिनांक 25
फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मिलिंद पर्पज हायस्कूल या ठिकाणी औरंगाबादच्यासाठी बैठक आयोजित केलेली आहे। त्या ठिकाणी मी पण येत आहे, आपणही यावं आणि दिशा द्यावी विनंती। जय भीम। सप्रेम जय भीम। महाबोधी महाविहार बोधगया येथील जो 1945चा कायदा आहे तो निरस्त करण्यासाठी भिक्षू संघ मोठ्या संख्येने बोधगया इथे आंदोलन करत आहे, भूक अनशन करत आहे। आपण त्यांच्या समर्थनासाठी औरंगाबादमध्ये मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल येथे दिनांक 25 फेब्रुवारी वेळ सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। सर्वांनी उपासक उपासिकांनी बौद्ध अनुयायांनी आंबेडकर प्रेमींनी मोठ्या संख्येने तिथे जमा व्हावा आणि आपले कशा स्वरूपात आंदोलन करायचं आहे त्यात आपलं मत नोंदवावा। त्याकरिता मी येत आहे, आपण देखील या। जय भीम।